कात्रज परिसरातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका पित्याने आपल्या पत्नीकडून पोटच्या मुलांना होणाऱ्या अमानुष मारहाणीबाबत दाद मागितली आहे. कौटुंबिक वादाचा राग मुलांवर काढून त्यांना शस्त्रासारखे वापरले जात असल्याचा गंभीर आरोप त्या पित्यानं केलाय. दिनेश आदिनाथ रावळ राहणार कात्रज यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पत्नी पल्लवी रावळ यांच्यासोबत कौटुंबिक वाद सुरू आहेत. या वादाचा राग म्हणून पल्लवी त्यांच्या 2 लहान मुलांना रुद्र वय 3 वर्षे आणि ऋग्वेदा वय 3 वर्षे यांना बेदम आणि अमानुष मारहाण करतात. मुलांना केवळ त्रास देण्यासाठी साहित्याप्रमाणे वापरल्या जात असल्याचं दिनेश यांनी सांगितलं. वारंवार मदत मागूनही अद्यापही कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. हे प्रकरण कौटुंबिक स्वरूपाचं असल्याचं सांगून पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ आणि फोटो पुरावा म्हणून उपलब्ध असल्याचं सांगत भविष्यात मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती दिनेश रावळ यांनी व्यक्त केली आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर त्यांनी प्रसार माध्यमांकडे मदतीची याचना केली आहे. दिनेश आदिनाथ रावळ, मी IT सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो. माझे लग्न 2019 मध्ये झालेले. 2020 मध्ये मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा एक मुलगी, ज्यांचं वय आता 3 वर्ष आहे. माझी वाईफ त्यांच्यावर खूप अमानुषपणे मारहाण करते. दिनांक 9/12/2025 रोजी मुलांना मारहाण केल्यावरून आमच्यामध्ये वैयक्तिक वाद झाले. 10 तारखेला तिने मुलांना घेऊन माहेरी गेलेली आहे. या संदर्भात त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून मी चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला 1098ला. त्यांनी मला काही अद्यापपर्यंत मदत केली नाही. पोलिसांना मी 112ला कॉल करून सांगितलं त्या मुलांच्या जीवाला धोका आहे. तर ते बोलतात हा फॅमिली मॅटर आहे, तुम्ही फॅमिली कोर्टात जावा. माझी वाईफ त्यांच्यावर खूप अमानुष मारहाण करते. याची माझ्याकडे CCTV फुटेज आणि फोटो बरेच काही आहे, तर याची कोणीही दखल घेत नाही. आत्ताची सिच्युएशन मुलांना घेऊन गेलेली, ज्यावेळेस ती माझ्या बरोबर होती तरी ती खोटं सांगायची मुलांना अमानुषपणे मारहाण करून. मी ट्रस्ट ठेवायचे काही एवढ्या मुलांना मारहाण नाही करणार, पण ज्यावेळेस बघितलंय तर ती खूप अमानुषपणे मारहाण करते. तर त्या मुलांचा जीव जाऊ शकतो. मला माझ्या मुलांची कस्टडी माझ्याकडे हवी. बाकी जे काय आमचं फॅमिली मॅटर आहे आम्ही नंतर बघू, पण मुलांची सेफ्टी खूप महत्वाची. नॉर्मली आईकडे मुलांची कस्टडी असते जोपर्यंत ते 18 वर्ष. सर मी मान्य केलं, पण तुमच्या केसमध्ये काय असं आहे की ज्याच्याकडून तुम्हाला तुमच्याकडे कस्टडी हवी? सर माझी बायको मानसिक दृष्ट्या मला वाटतं प्रायम ऑफिस ती खूप निर्दयी आहे. माझ्याकडे जे पुरावे आहेत जे मी बघून 2 दिवस झोपलेलं नाहीये. तर मान्य आहे ती जर चांगली आई असती, चांगली एक माता असती, तिने व्यवस्थित मुलांना बघितलं असतं, मी कधीच बोललो नसतो की माझ्याकडे कस्टडी द्या, तिच्याकडे कस्टडी द्या. पण त्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे, त्या मुलांच्या लाईफचा प्रश्न आहे आणि हे सगळं मी व्यवस्थित देऊ शकतो. कारण की माझी मुलं ती दोघांचे म्हणत नाही तिचे नाही आहेत, पण माझे पण हे जे काय केलेले तिने ते खूप भयावह आहे. जनतेला तुम्हाला काय आव्हान करायचं? अत्याचार हा फक्त एका स्त्रीवर नाही होत, पुरुषावरही होतो आणि डायरेक्ट पुरुषावर नाही होत तर त्यांना असं मुलांचा शस्त्रासारखा वापर करून त्यांच्यावर अत्याचार होतो पुरुषांवर. आणि याला जबाबदार सगळे फक्त आणि फक्त मुलीचे घरचे असतात.